श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाची निकालाची तारीख जाहीर झालेली आहे. याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी-12वीच्या सर्व अपडेट्स, त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रिया, त्याचप्रमाणे सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती या सर्वांची माहिती मिळेल. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि 10वी-12वीच्या सर्व लेटेस्ट अपडेट आणि निकाल पाहण्यासाठी गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला निकाल पाहता येईल. गुगलवर ही वेबसाईट नक्कीच सर्च करा, सर्व तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळतील. तर बघूयात की निकालाची तारीख कोणती आहे आणि काय लेटेस्ट अपडेट आलेली आहे. तरी आपला जिल्हा कोणता आहे कमेंट करा आणि बघता बघता 1 सेकंड नका तो लाईक करत चला. भरपूर प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, उत्तराखंड बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन यांचा निकाल लागलेला आहे. CBSEचा निकाल लागलेला आहे. परंतु आता महाराष्ट्र बोर्डाचा 10वी-12वीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थी पालक करत आहेत. 10वी-12वीच्या निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. यंदा निकाल हा उशिरा लागण्याची दाट शक्यता आहे. याचं महत्त्वाचं कारण काय बघा, आतापर्यंत निकाल हा मे महिन्यातच लागत होता. मेच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा आणि दुसऱ्या आठवड्यात सरासरी 10वीचा निकाल लागत होता. परंतु आता एक नवीन अपडेट आलेली आहे की यावर्षी जरा निकाल उशीर होण्याची शक्यता आहे. आता कशामुळे उशीर होतोय आणि नवीन तारीख काय असणार आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर फटाफट लाईक करत चला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. लाईक करण्यात कंजूसी करू नका आणि आपला जिल्हा कोणता आहे आणि आपल्याला किती टक्के मिळतील कमेंट करा. बोर्डाच्या कर्मचारी आंदोलनाचा फटका 10वी-12वीच्या निकालाला लागण्याची शक्यता आहे. 23 एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन आहे, असं त्यांनी इशारा दिलेला आहे. आणि त्यांनी जर हे आंदोलन केलं तर नक्कीच याचा परिणाम हा निकालावर होण्याची शक्यता आहे. निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. आता हे बोर्डाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आंदोलन केलेलं आहे 28 एप्रिलपासून. नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत आणि निकाल कधी लागेल याविषयी माहिती बघूयात. शिक्षण मंडळाची बढती आणि बदली 2 वर्षावरून 4 वर्ष ते 6 वर्षावर नेल्याने कर्मचारी संताप असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहे. आंदोलनावर तोडगा न निघाल्यास निकालाचं काम रखडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने त्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आता यांची मागणी जी आहे प्रमुख ही जी आहे ती बदलीची मागणी आहे. बदली 2 वर्षावरून 4 ते 6 वर्ष केल्यानंतर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आणि आंदोलन केल्यानंतर स्वाभाविकच सर्व कर्मचारी आंदोलनात जातील आणि त्यामुळे निकालाची जी काही प्रोसेस असते त्याला उशीर होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, निकाल उशिरा लागला पाहिजे का लवकर लागला पाहिजे? कमेंटमध्ये कमेंट करा. ही मोठी अपडेट आहे. तरी साधारणतः निकाल जो आहे तो 10 मेपर्यंत 12वीचा लागत होता आणि 10 ते 15 मेपर्यंत हा 10वीचा लागणार होता यावर्षी. परंतु आता ही वेळ बदलू शकते आणि 1 आठवडा तरी याच्यामध्ये विलंब होऊ शकतो. त्यामुळे आता निकाल कधी लागणार काय याच्याबद्दल आता जी सूत्रांनी आपल्याला माहिती दिली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 7 दिवस हा उशीर होऊ शकतो. जर यांच्या मागण्या नाही मान्य केल्या तर 7 दिवसाचा तो 8 दिवस किंवा 14 दिवस देखील होऊ शकतो. यामुळे वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देईल निकालाच्या संदर्भात. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा. आपला जिल्हा कोणता आहे कमेंट करा आणि आपल्याला किती टक्के मिळतील कमेंट करा. परत भेटूयात एका नवीन अपडेटसोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.